नमस्कार, दबंग 24 न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। रात्रींच्या माल वाहतूक आदेशाविरोधात ट्रक व्यावसायिकांचा संताप, आदेश मागे घेण्याची मागणी, अन्यथा 11 ऑक्टोबरपासून बेमुदत आंदोलनाचा इशारा। अमरावती जिल्ह्यातील रेती, गिट्टी, मुरुम, बोल्डर व इतर बांधकाम साहित्यांची वाहतूक करणाऱ्या 4 चाकी व 6 चाकी ट्रक व्यावसायिकांनी जिल्हा प्रशासनाकडे लागू केलेल्या रात्रींच्या मालवाहतुकीच्या आदेशाला तीव्र विरोध दर्शविला आहे। या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत संबंधित आदेश तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। ट्रक व्यावसायिकांचे म्हणणे आहे की शासनाच्या सर्व नियमांचे पालन करूनही रॉयल्टी पास आणि SMS प्रणालीद्वारे मालवाहतूक केली जाते। मात्र रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत वाहतुकांची अट घालण्यात आल्याने अनेक व्यावहारिक अडचणी निर्माण होत आहेत। रॉयल्टी पास सकाळी 6 ते सायंकाळी 6 या वेळेतच उपलब्ध होत असल्याने रात्रीच्या वेळेत कायदेशीर वाहतूक करणे शक्य होत नाही। व्यावसायिकांनी निवेदनात नमूद केले आहे की रात्रीच्या वेळेस मजूर उपलब्ध नसतात। अरुंद रस्ते, गल्ली बोर्ड आणि शहरातील बांधकाम स्थळावर माल उतरविणे धोकादायक ठरते। त्यामुळे अपघातांचा धोका वाढण्याबरोबरच ट्रक चालक आणि व्यावसायिकतेवर आर्थिक संकट ओढण्याची शक्यता आहे। अनेक वाहनांचे कर्ज, विमा, कर हप्ते आणि इतर खर्च भागविणे कठीण होत असल्याचेही त्यांनी सांगितले। निवेदनात प्रशासनाला विनंती करण्यात आली आहे की ट्रक व्यावसायिकांच्या समस्या समजून घेऊन रात्रींच्या मालवाहतुकीचा आदेश रद्द करावा आणि पूर्वीप्रमाणेच दिवसा वाहतुकीची परवानगी द्यावी, अन्यथा 11 ऑगस्ट 2026 पासून अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा ट्रक व्यावसायिकांनी दिला आहे। या निवेदनावर मोठ्या संख्येने ट्रक मालक व व्यावसायिकांच्या स्वाक्षऱ्या असून प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे।